नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर आकांक्षी घुगरे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोत्यो, आपल्या स्वयंपाकघरात सर्रासपणे वापरला जाणारा पदार्थ म्हणजे लवंग किंवा क्लो. ह्याच लवंगीविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. ह्या लवंगीचे नेमके फायदे काय आहेत, हिचे तोटे नेमके काय आहेत आणि हिचा वापर कशा प्रकारे केला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे होमिओपॅथीमध्ये असं कुठलं औषध आहे का की जे लवंगीपासून बनवलं जातं. या सर्वांविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. तर श्रोत्यो, सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की या लवंगीचे फायदे नेमके काय असतात. श्रोत्यो, लवंगीमध्ये युजिनॉल नावाचा एक कंटेंट असतो. त्यामुळे ह्या लवंगीच्या ज्या काही मी तुम्हाला आता मेडिसिनल प्रॉपर्टीज सांगणार आहेत, ह्या सर्व मेडिसिनल प्रॉपर्टी ह्या युजिनॉल कंटेंटमुळे आपल्याला पाहायला भेटतात. श्रोत्यो, आपल्याला जर ताणतणाव असतो मानसिक, हा देखील कमी करण्याचं काम ही लवंग करत असते. त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज लवंगीमध्ये असतात, म्हणजे जी एजिंगची प्रोसेस असते ही स्लो करण्याचं काम लवंग करत असते. त्याचप्रमाणे ह्या लवंगीमध्ये अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज किंवा अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज देखील आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी लवंग अत्यंत गुणकारी मानलीच गेली. ह्याचबरोबर तोंडातनं जी बॅड ब्रीथ येते, म्हणजे जो घाण वास येतो, ही देखील कमी करण्याचं काम लवंग करत असते. त्यामुळे हल्ली आपल्याला पाहायला भेटतं की बऱ्याचशा टूथपेस्टमध्ये लवंग ही ॲड केली गेलेली असते. त्याचप्रमाणे हा जो युजिनॉल कंटेंट असतो हा मस्किटो रिपेलंटचं काम करतो, म्हणजे डास पळवण्याचं काम करतो. त्यामुळे बाजारात जे काही मस्किटो रिपेलंट भेटतात ह्यात देखील बऱ्याच वेळा हा युजिनॉल कंटेंट वापरलेला असतो. डायजेशनशी संबंधित जे काही समस्या असतात, पोटाचे जे काही आजार असतात, मग डायरिया असू दे, वॉमिटिंग असू दे किंवा नॉशिया म्हणजे मळमळ होणं असू दे, ह्या सगळ्यामध्ये देखील लवंग अतिशय गुणकारी ठरलेली आपल्याला पाहायला भेटते. याचबरोबर आपल्या श्वसनाचे जे काही आजार असतात, म्हणजे अगदी घसा दुखणं असू दे किंवा साधा सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन असू दे, इथपासून ते अस्थमा, ब्रॉन्कायटिस किंवा सायनोसायटिसपर्यंतची जी समस्या असू दे, ह्या सगळ्यामध्ये लवंग अतिशय गुणकारी ठरलेली आपल्याला पाहायला भेटते. त्याचप्रमाणे डायबेटीसच्या पेशंटमध्ये देखील लवंग अतिशय गुणकारी ठरते. हे कसं, तर लवंग ही ब्लड शुगर कमी करायचं काम करते. कशा प्रकारे, तर मग ज्या आपल्या पॅनक्रियाजमधनं जे इन्स्युलिन सिक्रेट होत असतं, हे इन्स्युलिनचं सिक्रेशन वाढवण्याचं काम लवंग करत असते. त्यामुळे आपसुकच आपला डायबेटीस जो आहे हा किंवा ब्लड शुगर जी आहे ही कमी होत असते. त्याचप्रमाणे हार्टच्या पेशंटसाठी लवंग अतिशय उपयुक्त ठरलेली आपल्याला पाहायला भेटते. ती कशा प्रकारे, तर लवंग ही रक्त पातळ करण्याचं काम करत असते. या सर्वांसोबतच हायपरहायड्रोसिस, म्हणजे ज्या लोकांच्या हातापायांना खूप जास्त घाम येतो किंवा सतत त्यांचे तळहात आणि तळपाय हे घामाने आपल्याला ओलसर जाणवतात, ह्या लोकांमध्ये देखील लवंग अतिशय उत्तम प्रकारे मदत करताना आपल्याला पाहायला भेटते. श्रोतेहो, यासोबतच लवंगीमध्ये आणखीन काही गुण असतात, ती म्हणजे ॲनाल्जेसिक प्रॉपर्टी. आता ही ॲनाल्जेसिक प्रॉपर्टी म्हणजे नेमकं काय असतं, तर ज्यावेळेला तुम्हाला एखाद्या ठिकाणी दुखतं किंवा पेन होतं, हे कमी करण्याचं काम लवंग करत असते. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, कधी लहानपणी तुमचा दात दुखत असताना तुमच्या आजीने तुम्हाला लवंग दाताखाली धरायला दिली असेल किंवा लवंगीचं तेल लावायला सांगितलं असेल आणि त्यानंतर तुमचा दात हा दुखायचा थांबला असेल. तर ह्याचं कारणच नेमकं हे आहे की लवंगीमध्ये ॲनाल्जेसिक प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे सांधेदुखी असो नाही तर दातदुखी असो, लवंगीचं तेल लावल्यावर आराम पडलेला आपल्याला पाहायला भेटतो. आता श्रोत्यो, हे तर झाले लवंगीचे फायदे. आता आपल्याला माहितीच आहे कुठलीही गोष्ट ही प्रमाणातच योग्य असते. ती जर जास्त झाली तर तिचा आपल्याला त्रास देखील होऊ शकतो. मग आता हीच लवंग जर जास्त प्रमाणात घेतली गेली तर नेमके याचे तोटे काय असतात किंवा काय त्रास होऊ शकतो, ह्याविषयी आपण आता पाहणार आहोत. श्रोत्यो, लवंग जर जास्त प्रमाणामध्ये घेतली गेली तर लिव्हर आणि किडनीवर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे लवंग जर जास्त प्रमाणात घेतली गेली तर ब्रेनमधले काही इम्पल्स बिघडले जातात त्यामुळे सीझर्स किंवा फिट येण्यासारखी समस्याचा देखील सामना करावा लागू शकतो. जास्त प्रमाणात लवंगीचं तेल वगैरे जर वापरलं गेलं तर त्या जे ॲनाल्जेसिक प्रॉपर्टी आहे याच्यामुळे काही काळानंतर, म्हणजे तुम्ही दुसरे काही उपचार घेतच नाही आहेत सांधेदुखीवरती किंवा दातदुखीवरती आणि दुखतंय म्हणून फक्त लवंगीचा किंवा लवंगीच्या तेलाचा वापर करताय, तर आणि हे जर तुम्ही सातत्याने खूप दिवसापर्यंत जर चालू ठेवलं तर काही काळाने त्या स्किनमध्ये तिथल्या जागेमध्ये सुन्नता यायला सुरुवात होते. त्यामुळे हे जास्त प्रमाणात करणं देखील योग्य ठरत नाही.
त्याचबरोबर ज्यांना सर्जरी ज्यांची ठरलेली असते, त्यांनी 3-4 आठवडे अगोदर आणि 3 ते 4 आठवडे सर्जरीच्या नंतरपर्यंत लवंग ही आहारातनं टाळली पाहिजे. आता याचं कारण काय, तर मी तुम्हाला सांगितलं की लवंग ही रक्त पातळ करायला मदत करत असते, बरोबर आहे. मग सर्जरीच्या वेळेला जर हे लवंगाचं खाल्ली गेली तर रक्तस्राव जास्त होण्याचा धोका आपल्याला संभवतो. त्याचप्रमाणे जे हिमोफिलियाचे जे पेशंट असतात, आता हा हिमोफिलिया नेमका काय असतो, तर आपल्याला जर एखादी जखम झाली तर ती जखम लवकर तिथे जे ब्लड असतं, जी ब्लिडिंग असते, तिथलं रक्त हे आपल्याला गोठलेलं काही काळानंतर पाहायला भेटतं. परंतु ह्या हिमोफिलियाच्या पेशंटमध्ये हे रक्त सहसा गोठत नाही. तर अशा पेशंटनी देखील लवंग ही आहारातून टाळली पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या काही जे लोक असतात ज्यांना ब्लड शुगर कमी होण्याची समस्या असते, म्हणजे काही जर खाल्लं पिल्लं नाही किंवा काही सतत जर काम केलं तर त्यांची ब्लड शुगर लगेच ड्रॉप होऊन जाते, अशा लोकांनी देखील लवंग ही कमी खाल्ली पाहिजे. कारण लवंग ही ब्लड शुगर कमी करण्याचं काम करते, हे मी तुम्हाला आधी पण सांगितले. मग आता श्रोतेहो, प्रश्न असा येतो की लवंग जर प्रमाणात खायची तर त्याचं नेमकं प्रमाण हे किती असलं पाहिजे, तर हे प्रमाण आपण पाहूयात. प्रमाणामध्ये जर पाहायचं झालं तर दिवसाला श्रोतेहो 2 ते 3 कळ्या ह्या लवंगीच्या पुरेशा असतात, किंवा जर पावडर फॉर्ममध्ये घेत असाल तर अर्धा चमचा ही पुरेशी असते. याच्यावर तुम्ही नाही घेतलं पाहिजे. आणि जर वापर करायचा झाला तर मग तुम्ही चहामध्ये लवंग टाकून घेऊ शकता, किंवा तुमच्या ज्या स्वयंपाकघरात तुम्ही जो काही स्वयंपाक करता ह्याच्यामध्ये वापरू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जी दुखरी जागा आहे तिथे तुम्ही लवंगीचं तेल देखील वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही लवंगीचा वापर करू शकता. आता श्रोतेहो, होमिओपॅथीमध्ये लवंगीपासून बनवलेलं कोणतं औषध आहे का, आणि असेल तर त्याचा नेमका वापर काय, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हो. होमिओपॅथीमध्ये लवंगीपासून बनवलेलं औषध आहे. काय नाव आहे बरं या औषधाचं, तर या औषधापासून आपल्याला कुठले फायदे आहेत हे सर्व आता आपण पाहणार आहोत. पहिले आपण पाहूया या औषधाचं नाव काय आहे. युजिनिया कॅरिओफायलॅटा हे या औषधाचं नाव आहे, जे की लवंगीपासून बनवलेला आपल्याला पाहायला भेटतो. दातदुखी असू देत, किंवा डायजेशनच्या समस्या असू देत, नॉशिया वॉमिटिंग असू देत, किंवा अगदी डायबेटीस जरी असू दे, ह्या सगळ्यामध्ये हे औषध आपल्याला वापरलेलं पाहायला भेटतं. या औषधामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज देखील आपल्याला पाहायला भेटतात. पुन्हा कधीतरी आपण इन डिटेलमध्ये या औषधाविषयी जाणून घेऊच, परंतु एक थोडक्यात मी तुम्हाला सांगायचं झालं तर जे काही मी तुम्हाला लवंगीचे उपयोग सांगितले होते, म्हणजे डायबेटीस असू दे, किंवा दातदुखी असू दे, किंवा पोटाचे विकार असू दे, ह्या सगळ्यामध्ये देखील हे औषध, त्याचबरोबर इम्युनिटी बूस्ट करायला देखील हे औषध वापरले जातं. तर श्रोतेहो, तुम्हाला देखील जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.